खांद्यावर एक कांबळी, हातामध्ये काठी घेऊन चाललेत असलं महाराज वर्णन करतात. कोदने राखावया जरा तो शारंग नाचा पाऊला ते होडी आमचे ईश्वरीचा हरी गड्यानु राजा किरदाला कृष्ण सेवा सेवेसना गाई वळवावया जाऊ उद्या आम्ही सगळे जेवू गाई वळवावया जाऊ राजा मानेत भुक्या देऊ जवळी जाऊया शिंदू. अनेक लीला भगवान परमात्म्याने केलेल्या आहेत. त्यापैकी गाई वळवायच्या कशा तर वळवायचं गवळणींना आवड निर्माण झाली त्या मुलीची का म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे आनंद निर्माण झाला त्या गवळणीमध्ये. एखाद्याला जर मुलगी नाही वाचली तर त्या गवळणींना 2 दिवस चांगला जायचं नाही. त्या म्हणायच्या कधी मुलगी कानावर पडेल या मोरलीचा ध्वनी. आणि विष पाणी सासूबाई म्हणाले कुठं चालला म्हणजे मोकळं झालंय ना भरून आणते ना नदीतून पाण्या निघाली राहिला हे पाणी घेऊन यायचं. विष पाण्याचे करिता घडी 12-16 मिळवणी परसवले गाई गोपाळे मुलीचे पटी येते. संप्रदायातलं थोडंसं असं म्हणजे त्रास होतच असतो आपल्याला तिकडं लक्ष देणार आहे. तरी सुद्धा पाठीमागं तुमचं काही होत नाही मी 100% सांगतो. पण तुम्हाला काही शंका असेल तर कीर्तन 7 ते 9 करून टाका. कीर्तन 7 ते 9 करा आणि 9 वाजता आरती करा. गिराईक पण वाढतील कीर्तनाला. भरपूर माणसं येतील जमतील. 7 ते 9 कीर्तन केलं की नंतर भोजन आणि त्याच्यातल्या त्याच्यात चांगला फायदा कुठला असेल तर माणसं झोपणार नाही. त्यामुळे 7 ते 9 कीर्तन टाका. माणसंही येतील कीर्तन पण होईल. जाणारे जे प्रवास करणारे कीर्तनकार असो आणि कोण टाळकरी असो आणि कोणी गायक वादक असो त्यांनाही व्यवस्थित
बरं पडेल जायला. त्यानुसार देव विसरती देह भाव आपला. हा कोण कोण आलते स्वर्गातले अमर आलते. लक्षात घ्या ब्रह्मादी घेऊन बसलेले होते. काला पहावया येते. देव विसरती देह भाव आपला. मला काला मिळेल, मला काला मिळेल. पेंड्याला सांगितलं काय मुडा घेऊन कोण आहे बघा लागला. जेवण परमात्मा आहे आपला घोगरे खालेला माणूस. देव कुठं जाऊन बसले. मास होऊन बसले. मास जयासाठी ब्रह्मादिक झाले वेळे विसे उच्चिष्टा कारणी